म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असं म्हणतात की आम्हाला या प्रकरणात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं. कोणी टार्गेट केलं? कोणी केलं? विरोधी पक्षाने केल्याचे दिसत नाही. ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष म्हणजे अजित पवार हे संशयास्पदरित्या मृत्यू पावले, त्या कुटुंबातून हे हल्ले होत आहेत आणि समोर पुरावे दिलेले आहेत. जेव्हा माणूस पुराव्यासह बोलतो तेव्हा पुराव्यानं उत्तर द्यायचं असतं. आम्हाला टार्गेट, आता मोदी म्हणतात मला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात. देशाचे 12 वर्ष प्रधानमंत्री आहेत, तुम्हाला कोण टार्गेट करेल? काय दुर्लक्ष करा सगळ्या गोष्टी. चला, धन्यवाद. रावसाहेब, आणखी एक विषय होता की चंद्रपूरमध्ये जे काही घडलं त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यावर मनसेतून काही प्रतिक्रिया येतात आणि त्यातच पुढचा अध्याय म्हणजे काल मनसेच्या नेत्यांच्या वतीनं अशी भूमिका मांडण्यात आली की मुंबईत अनेक ठिकाणी आम्हाला शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही, अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या नाही, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, अनेक ठिकाणी आमचे उमेदवार असताना एबी फॉर्म दिले गेले, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे आणि नेत्यांची व्यक्त व्हायला लागली आहे. भावना राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जर माझं राज ठाकरे साहेबांशी परवा चर्चा झाली, मी होतो त्यांच्याकडे, आम्ही चर्चा केली. तुम्ही जे म्हणताय ते जेव्हा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बोलतील तेव्हा आम्ही त्याच्यावरती आमची प्रतिक्रिया देऊ. आता कोण काय बोलतोय, बंद दाराआड भिंती आड, त्याच्यावरती आम्ही कशा करता बोलायचं? एक लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती घट्ट आहे. कोणी काही बोललं तरी त्या युतीमध्ये काय मिठाचा खडा पडणार नाही. कोणाची किती इच्छा असली तरीही या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही. प्रयत्न सुरू आहे असं गणेश नाईकांनी सांगितलेलं आहे. नवी मुंबई येथील जे सर्व भूखंड आहेत ते पुन्हा एकदा बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नमते त्यांनी ताशेरी त्या ठिकाणी मोडलेले. गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत. ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही. त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये. माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी. जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना. तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर. त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हा. अजित पवारांच्या विमानाचा